नमस्कार मित्रांनो, जय भीम. तर तुम्ही बघू शकता आता रानामध्ये आम्ही मटणाचा जेवणाचा बेत केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता चारी बाजूने पूर्ण आंब्याची झाडं आहेत. त्याच्यामध्ये आम्ही इथे जागा शोधलेली आहे सुंदर अशी. आणि इथे बघू शकता आता आम्ही इथे कांदा वगैरे मटण वगैरे सगळं मसालेदार केलेलं आहे. दाखवा मटण कसं बनवलेलं आहे. आणि कांदा आणि टोमॅटो कापून झाल्यानंतर शुभम कांबळे आचार्य आहेत आजचे. बघू शकता मस्तपैकी आता कांदा आणि टोमॅटो फ्राय करतात तेलामध्ये. ते पूर्ण आता लालसर टोमॅटो होईपर्यंत ते तसेच ढवळत राहणार. आणि चूल बघा कशी गावरान चूल. आणि रानातलेच आम्ही लाकडं वगैरे आणलेले, दगड वगैरे आणलेले आणि इथे बनवलेलं आहे. आणि मटण पाहू शकता तुम्ही. मटण पण आता मस्त मसालेदार झालं. आता त्याला आम्ही थोडा वेळ याच्यात मॅग्नेटेशन साठी ठेवणार आहे, मॅरिनेशन. आणि बघू शकता एवढे आंबे सुद्धा आम्हाला भेटलेले आहेत इथे. हे आंबे आता आम्ही खाणार नंतर जेवणासोबत. हे रायवले ते कळंबाचे आहेत उत्तम प्रकारे उत्तम. आणि तुम्ही बघा लास्ट पर्यंत व्हिडिओ एन्जॉय करा. प्लेट ही धू जरा. अभी मजा आएगा ना भिड़ो नानजी भाई, अभी आएगा रोड पे. क्वालिटी बघ. तुम्ही उघडे कशा राहिले होय. तर बघू शकता आता मटण चिकन आम्ही मटण आणलेलं आहे. एक अर्धा कोंबडा बकरा कापलेला होता, त्याचा उरलेला आम्ही शेंगडा आणलेला आहे. बघू शकता त्याच्यामध्ये जरा हा सुंदर असं मस्त. हा 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 हा. विकेटचा मारा. आणि हे आमचे कळंबाचे आंबे आहेत. अरे सुरुवातीतून बोलला. तर सांगा आता गावाला आल्यावरती असे आपण जेव्हा बेत करतो तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे काय त्याच्यामध्ये आपण असं दरवर्षी केलं पाहिजे का? हा आपला दरवर्षीचाच बेत असतो. ही जी पार्टी आहे ना खर्च जरा जास्त होतो. स्पॉन्सरचं नाव घ्या. नाही मी बोलतो आहे ना. आमचं काय आहे परत एक कारण आपण घरामध्ये सुद्धा खातो. पण आता मटण ठरलं होतं ना. तर आस्वाद वेगळा. हे जे जेवण आपण बनवतोय रानात बनवतो ते रानात खायला आवडतं की घरामध्ये आपण बनवतो ते खायला आवडतं? बघा कसं आहे, हे जे जेवण आहे ना, ही आपण त्याला कोकणातच, हे जे कोकणचे लोक आहेत आपण सर्व मे मध्ये आम्ही सर्व एकत्र येतो, गावी येतो. सुट्टीसाठी गावी येतो 10-15 दिवसासाठी. याच्यानंतरला आम्ही सगळेजण ज्या दिवशी जायच्या अगोदर हा एक पार्टीचा बेत करतो की सर्व पोरं एकत्र यावे म्हणून. आपलं एक रानामध्ये आपली पार्टी झाली पाहिजे जेवणाची. मग चिकन असेल, मटन असेल, काही मग ती पार्टी करण्यासाठी आपण हे रावणामध्ये येतो. पण आम्ही यावेळेला आमचा जरा खर्चाची बाब होती. सगळे मुंबईला गेल्यानंतर आम्ही तिघं राहिलो. एक स्पॉन्सर आहेत आमचे शुभम कांबळे, त्यांनी आम्हाला म्हटलं की यावेळेला मी खर्च करतो. तर आमचा हा बेत ठरला. आणि आता आम्ही आलो इथे रानामध्ये. मस्त आंब्याच्या बागा आहेत इथे. त्या आंब्याच्या बागेमध्ये हे छान असं पडीक घर आहे. त्या पडीक घराच्या बाजूला छान अशी आम्हाला जागा भेटल्याने आम्ही करतो इथे. तर आम्ही हे तर बघू शकता आता मी कळंबाचे आंबे कापतो इथे आम्हाला खाण्यासाठी. आणि उत्कृष्ट कोकणातला जो हा माल आहे ना, हा माल कोकणातच भेटतो, कोकण मेवा जगात कुठेच नाही. आणि ह्याची प्राइस आहे ना, ह्याची प्राइस ती सोन्यासारखी, जेव्हा सीझन लागतो तेव्हा सोन्यासारखी असते. कट 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 कट. चल हे मी जरा जाऊन आलो. कुठे आलो? अरे या मी आला आता काय नाही लगेच आलो. आता एवढं काय इम्पॉर्टंट आहे मला सांग. अरे ते आंबे घ्यायचे आंबे. पण मगाशी घेतले ना. साळक्यांच्या ठेवायला जाऊ ना पात्रांकडे. एवढे जेवतात ना घरी. तर तुम्ही बघू शकता आता चिकन मध्ये काय ग्रेव्ही तयार झालेला आणि वरती जे तेलाचा रस यार मुन्ना खतरनाक खतरनाक. आपलं रेडी. आणि आता आम्ही इथे 100 आंबे तरी आता आंबे खतरनाक. असं वाटतंय की आताच रगडा मारावा. नाही गरम नाही. धर मी देतो. तर कसं झालेलं आहे? बोल शिजलाय ना झणझणीत. अरे धर मी अरे धर. ते तुम्ही खाणार कशा बरोबर? टेस्ट धर. खाणार कशा बरोबर? थोडं मीठ टाक. नको. हा खाणार कशा बरोबर सगळं. तर तुम्ही बघू शकता चिकन आमचं कसं झणझणीत झालेलं आहे. झालंय. आणि इकडे आमचा जो राईस झालाय तो पण उत्कृष्ट आहे. आणि इकडे तर आजचा आमचा इथला जो मटणाचा बेत होता तो संपलेला आहे. मस्तपैकी पोटभर जेवण झालेलं आहे. एन्जॉयमेंट खूप झाली आहे सर. मस्तपैकी आम्ही सर्व एन्जॉयमेंट केला गावाला. आता आम्ही सगळे आम्ही घरी जाणार आहोत. रानात आलेलो आम्ही.
मटण सुद्धा सगळं संपलेलं आहे, भात पण सगळं संपलेलं आहे आणि खाण्यात एकदम मजा आलेली आहे, खूप सारा एन्जॉयमेंट. व्हिडिओ करा